ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। घरकुलासाठी गावठाणची जागा मिळावी व रेशन कार्ड मिळण्याबाबत मालेगाव तालुक्यातील डुबगुले निमगुले वस्तीवरील सर्व नागरिकांनी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखरदादा पगार व इतर संघटनाच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालय मालेगाव येथे धडक मोर्चा काढून माननीय तहसीलदार साहेब यांना विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले। सर्वांना रेशन कार्ड मिळालेच पाहिजे। सर्वांना रेशन कार्ड मिळालेच पाहिजे। सर्वांना गावठाण मोजणी मिळालेच पाहिजे। सर्वांना रेशन कार्ड मिळालेच पाहिजे। सर्वांना गावठाण मोजणी मिळालेच पाहिजे। सर्वांना रेशन कार्ड मिळालेच पाहिजे। आम्हाला पाणी मिळालेच पाहिजे। आम्हाला रेशन कार्ड मिळालेच पाहिजे। कोण म्हणतो देणार नाही? अरे कोण म्हणतो देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतो देत नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही। अरे असं कसं देत नाही? रेशन कार्ड आमच्या हक्काचे। अरे कोण म्हणतो देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणतो देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही। आम्हाला रेशन कार्ड मिळालेच पाहिजे। आम्हाला घरकुलासाठी जागा मिळालेच पाहिजे। आम्हाला पाणी मिळालेच पाहिजे। कोण म्हणतो देत नाही? घेतल्याशिवाय राहत मालेगाव दिनांक 16 मार्च 2026 निवेदनात म्हटले आहे की वरील विषयांवये विनंतीपूर्वक अर्ज करतो की आम्ही सर्व मालेगाव तालुक्यातील डुबगुले निमगुले वस्तीवरील नागरिक असून आम्हाला घरकुल मंजूर झाले असून घरकुल बांधण्यासाठी जागा नसल्याने घरकुल बांधण्यास परवानगी मिळत नाही आणि एकीकडे पाहिले तर डुबगुले निमगुले वस्तीजवळ जवळजवळ 9 ते 10 एकर जमीन गावठाण असून आम्हाला घरकुल बांधण्यास जागा नाही असे सांगून आमचे घरकुल बंद केले जात आहेत। तरी गावठाणवरील अतिक्रमण काढून नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी जागा मिळवून द्यावी। आज देश स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष होत आले, परंतु आजही डुबगुले निमगुले वस्तीवर पिण्यासाठी पाणी नाही। गरीब व गरजू लोकांना रॅशन कार्ड नाही, त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही। वरील विषयाचा विचार करून गरीब व गरजू लोकांना न्याय मिळावा, अन्यथा दिनांक 23 मार्च 2026 रोजी वार सोमवार आपल्या कार्यालयात बेमुदत झोपडी आंदोलन करण्यात येईल। याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील। यावेळी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखरदादा पगारे, जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ जाधव, संविधान आर्मीच्या मालेगाव तालुकाध्यक्षा सुनीताताई महिरे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शशिकांत पवार महिरे साहेब, चर्मकार समाजाचे नेते शंकर अहिरे, किरणजी तलवारे, जालिंदर माळी, गोरख सोनवणे, समाधान माळी, विमल, अंजनाताई माळी, प्रवीण अहिरे व सर्व डुबगुले निमगुले वस्तीवरील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज दिनांक 16/3/2026 रोजी सन्माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी डुबगुले निमगुले गावातील जी वस्ती आहे या वस्तीवर जवळजवळ रेशन कार्ड नसल्या कारणाने या लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही। जातीच्या दाखल्यांचा विषय असेल, त्याच पद्धतीने पिण्याचं पाणी देखील या लोकांना मिळत नाही आणि त्यांचा जो महत्त्वाचा जो मुद्दा आहे, आज देश स्वतंत्र होऊन 80 वर्ष होत आली, आज देखील या लोकांना राहण्यासाठी घर नाही। एकीकडे 10-10, 15-15 एकर जमीन गावठाणमध्ये असताना किंवा अतिक्रमण केलेलं असताना या आदिवासी बांधवांना साधी 10 बाय 10ची जागासुद्धा मिळू शकत नाही। हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। म्हणून ग्रामपंचायत असेल यांनी व्यवस्थित नियोजन करून जे खरोखर गोरगरीब आहेत, वंचित आहेत, अशा गरजू लोकांना जागा उपलब्ध करून त्यांना घर बांधण्यासाठी जागा मिळावी यासाठी आज आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं। आणि एकीकडे ग्रामपंचायत सांगतं, संबंधित अधिकारी सांगतात की जागा नाही, एकीकडे जर कधी 9 ते 10 एकर जमीन गावठाणची असताना मग तुम्ही या लोकांना घरकुलासाठी जागा का देत नाही? म्हणजे या लोकांना घरकुल मंजूर असताना काही नागरिकांना पहिले चेक देखील पडलेले आहेत, ते चेक पडल्यानंतर त्यांचं काम बंद केलं जातं, म्हणून त्यांना घरकुलांसाठी जागा मिळत नाही आणि त्यांचे घरकुल बंद करण्यात येते।
म्हणून आमची सन्मानित तहसीलदार साहेब असतील, गट विकास अधिकारी साहेब असतील, तिथले ग्रामसेवक, ग्रामपंचायत आणि तलाठी वर्ग या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, लवकरात लवकर या डुबगुले निमगुले गावातील वस्तीवरील जो प्रश्न सोडवण्यात आला नाही तर दिनांक 23/3/2026 रोजी तहसील कार्यालयात बेमुदत झोपडे आंदोलन करण्यात येईल। याची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असेल। झोपडे आंदोलन करण्यासाठी तुम्ही येणार का सगळे? सगळं आहे का सगळं? आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असेल। कुठलाही भेदभाव न करता या सगळ्यांना तिथल्या जे काही जागा वाटून दिल्या पाहिजे या लोकांना घरकुलासाठी जागा मिळावी यासाठी आज आम्ही सन्मानित तहसीलदार साहेबांना भेटलो। तसेच जे काही नागरिक आहेत ते अत्यंत गरीब असताना त्यांना रेशन मिळत नाही आणि एकीकडे जे लोक श्रीमंत आहेत त्यांना रेशन मिळतं, त्यांना सगळ्या शासनाच्या सुविधा मिळतात, परंतु एकीकडे गोरगरीब गरजू लोकांना कुठलीही सुविधा मिळत नाही। आणि आजच्या याला निवेदन देण्यासाठी जे काही महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। तसेच आमचे मित्र जाबीर शाह, अबतक न्यूज जे नेहमी कुठलाही जातीवाद न करता, कुठलाही भेदभाव न करता नेहमी ते गोरगरिबांसाठी धावून येतात। तसेच आमचे BM आपली कुठली चॅनल आहे आणि दक्ष पोलीस टाईमचे आमचे संपादक सन्माननीय बलरामजी चौधरी यांचे आम्ही आभार व्यक्त करतो। जय जवान जय किसान। आता आपली तहसीलदार साहेबांची भेट झाली, काय आश्वासन दिले यांना? तहसीलदार साहेबांनी सांगितले की ज्या लोकांकडे रेशन कार्ड नाही आहे त्यांच्यासाठी जे CCTV सेंटर आहेत त्या संबंधित तिथल्या लोकांना बोलून यांना जे शासनाच्या ज्या काही फी असेल, समजा रेशन कार्ड मिळवण्यासाठी 50 रुपये फी असते, 40 रुपये फी असते, ते त्या 40 ते 50 रुपयामध्येच रेशन कार्ड मिळावं। कारण काय होऊन जातं की ज्यावेळेस आपण तिथे CC सेंटरमध्ये जातो हे लोक 400 ते 500 रुपये घेतात, त्याच्यानंतर काही दलाल आहेत ते दलाल सांगतात की 5000 रुपये ते तेव्हा ते रेशन कार्ड मिळेल आणि एकीकडे अधिकारी लोक सांगतात की असातला काही प्रकार नाही, म्हणून जे काही खाजगी दलाल फिरतात, जे एजंट फिरतात त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे। जे CC सेंटर आहेत मालेगाव तालुक्यातील ते जर कधी नागरिकांना लुटण्याचं काम करत असेल तर मी सांगतो की सगळे CC सेंटर बंद करून जे आपले काही ॲप आहे त्याच्यावर देखील आपण रेशन कार्ड काढू शकतो, पण त्याच्यासाठी तहसीलदार साहेब असतील, पुरवठा अधिकारी साहेब असतील यांनी देखील सहकार्य केलं पाहिजे अशी आमची विनंती आहे। तहसीलदार साहेबांनी असं सांगितलेलं आहे की एकदम सोपं, उदाहरणार्थ काही लोक अशिक्षित असल्यामुळे त्यांना कळत नाही, जसं CC सेंटरमध्ये गेलं किंवा मोबाईलवर जरी आपण ती प्रिंट काढली तर इथे आल्यानंतर सुद्धा बरीच अडचण येते। तिथं सांगितलं जातं की तुमच्याकडे हा पुरावा नाही, तो पुरावा नाही, हे कार्ड नाही, याची सही नाही, मग समोरचा गोंधळून जातो। 5-6 महिने तो चक्रा मारतो तहसील कार्यालयात, मग त्याच्यानंतर तो हातबल होतो आणि एखादा खाजगी एजंट पकडतो आणि त्या एजंटला सांगतो 5 नि 10 हजार रुपये घे बाबा आणि आम्हाला रेशन कार्ड मिळवून दे। अशी परिस्थिती आज मालेगाव तालुक्यात झालेली आहे। घरकुल मंजूर होतात, तिथे जागा रिकामी असल्यामुळे लोक तिथं घरकुल बांधतात आणि बांधल्यानंतर जाणून बुजून या लोकांना आठ दाखवली जाते की गावात गावठाण शिल्लक नाही, गावात जागा शिल्लक नसल्याने तुम्हाला हे घर बांधता येणार नाही। ही सर्वची जबाबदारी कोणाची आहे? ग्रामपंचायतची असेल, तिथले ग्रामसेवक आहेत, गट विकास अधिकारी आहेत, यांची समजा यांच्याने नाही झालं तर भूसंपादनाच्या अधिकाऱ्यांना यांनी वारंवार पाठपुरावा देखील केलेला आहे, परंतु अधिकारी आणि काही सत्ताधारी लोक मिळून यांच्यावर दबाव टाकून ती मोजणी रखडली जाते किंवा टाळाटाळ केली जाते आणि ह्या लोकांना वेड्यात काढलं जाते। अशी परिस्थिती आज या नागरिकांसाठी झालेली आहे। परंतु लोकशाही धडक मोर्चा एखादा मुद्दा हातात घेतल्यानंतर मग तो सत्ताधारी असो, आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, नाही तो कुठलाही अधिकारी असो, जर जो टाळाटाळ करत असेल तर त्याला वटणीवर आणण्याचं काम लोकशाही धडक मोर्चा केल्याशिवाय राहणार नाही। आणि येणाऱ्या काळामध्ये बेमुदत झोपडे आंदोलन आम्ही करणार। जोपर्यंत आम्हाला जागा मिळत नाही, रेशन कार्ड मिळत नाही, रेशन मिळत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही अशी आमची सगळ्यांसमोर मी ग्वाही देतो। घरकुलच्या संदर्भात काय आश्वासन दिलं तहसीलदार साहेब? घरकुलाच्या बाबतीत जो आहे तो अधिकार गट विकास अधिकाऱ्यांना आहे, परंतु गट विकास अधिकारी नेहमी सांगतात की हा त्यांचं एक असं म्हणणं झालं की जे लोक भूमिहीन आहेत तर अशा लोकांना जागा देऊन त्यांना घरकुल बांधण्यात देता येऊ शकतं। त्याच्यानंतर ज्यांच्याकडे जमीन आहेत त्यांना मात्र त्यांच्या शेतामध्ये घर बांधण्यासाठी घरकुल मंजूर करता येतं, त्यांना ते बांधता येतं असं देखील तहसीलदार साहेबांनी सांगितल्याबद्दल तहसीलदारांचे सुद्धा आम्ही अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो। परंतु जे लोक खरोखर भूमिहीन आहेत, आज ते स्वतंत्र होऊन 80 वर्ष होत आले, आज देखील या लोकांना घरकुलांसाठी जागा नाही आणि राहायला घरं नाही, पिण्यासाठी पाणी नाही, वीज नाही। अक्षरशः मी ज्या दिवशी निमगुल्याला भेट दिली त्या डुबगुले वस्तीवर अक्षरशः पहिली म्हणजे जवळजवळ 6 वर्षाचा बालक, काय नाव होतं पोराचं आपलं, विक्रांत किरण तलवारे, अक्षरशः दिवा लावून अभ्यास करत होता। तर आज आपण लोकशाहीमध्ये राहत असताना संविधानाने शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याची हमी दिलेली असताना
आज मात्र कुठंतरी आपला समाज वंचित असताना दिसतो किंवा जाणून बुजून त्यांना वंचित ठेवलं जातं, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आज या मालेगावमध्ये तो पैशांच्या मागं लागून गेलेला आहे. आजचा जो कार्यकाल आहे, आजच्या जी महाराष्ट्राची जी कंडिशन आहे, म्हणजे आज आपल्याकडे या मंत्रीला आजच्या मालेगावमध्ये गॅसचा भाव काय झालेला आहे, जो महाराष्ट्रात पिकतो, जो शेतकरी पिकवतो, शेंगदाणा असो, सोयाबीन असो, आणि या वस्तू का पिकवतो तो शेतकऱ्याला भाव मिळत नाही. तो आज हे दुकानदार लुटून आपल्याला आज 170 रुपये किलो तेल आहे. या मंत्र्यांचं इथं त्याच्यावर लक्ष नाही, तर या सर्वसामान्य गरीब जनतेवर यांचं लक्ष काय राहणार आहे? म्हणण्याप्रमाणे की लोकशाही धडक मोर्चा जोही मुद्दा हातात घेतो तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. तर आमची सन्माननीय तहसीलदार साहेब, प्रांताधिकारी साहेब व जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांना विनंती आहे, लोकशाही धडक मोर्चातर्फे ज्या मागण्या केलेल्या आपण वेळेत पूर्ण कराव्या, अन्यथा दादांनी म्हणण्याप्रमाणे पुढील आंदोलन हे तीव्र करण्यात येईल. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.